नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुसीत टेस्टी असा क्रिसमस प्लम केक। सर्वांना हॅपी क्रिसमस। क्रिसमससाठी खास बनवला जाणारा प्लम केक खूप टेस्टी असतो। अशा पद्धतीने बनवला तर तुमचा प्लम केक कधीच चुकणार नाही। त्यासाठी भरपूर साहित्य लागते। क्रिसमस म्हटल्यावर एवढं तर पाहिजेच। सर्व ड्रायफ्रूट छान बारीक कापून घेतलेले आहे आणि आता थोडेसे आले आणि संत्रीची साल किसून घेणार आहोत। त्यानंतर संत्री छान कापून घेऊन त्याचा ज्यूस काढून घ्यायचा। हा केक बनवण्यासाठी कोणी वाईनचा पण वापर करतो। आपण फ्रूट ज्यूस मध्ये बनवणार आहोत। सर्व संत्रीचा ज्यूस काढून झाल्यावर त्यामध्ये कापून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। मनुके, काळे मनुके, बदाम, पिस्ता, काजू सर्व छान बारीक कापून घेतलेले आहे। आता ते संत्रीच्या ज्यूसमध्ये घालून घ्यायचे आणि सर्व छान मिक्स करून सर्व ड्रायफ्रूट कमीत कमी 4 तास तरी संत्र्याच्या ज्यूसमध्ये भिजवून घ्यायचे। 1 ते 2 दिवस भिजवले तरी चालतात। केकला छान संत्रीच्या ज्यूसचा फ्लेवर येतो। आता सर्व मिक्स करून झालेले आहे। आपण आता साखर कॅरेमलाइज करून घ्यायची। आपण साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल। स्लो गॅसवर छान साखर ब्राउन करून घ्यायची आणि साखर ब्राउन झाल्यावर त्यामध्ये हळूहळू पाणी ओतायचे। पाणी ओतताना हळूच ओतायचे, नाहीतर भाजू शकेल। जास्त साखर ब्राउन होऊन द्यायची नाही, नाहीतर केक कडू लागेल। ब्राउन शुगर सिरप तयार झाले। आता त्या पॅनमध्ये बटर पण मेल्ट करून घ्यायचे। त्यानंतर थोडे थंड झाल्यावर 1 वाटी बटर, 1 वाटी शुगर सिरप आणि दालचिनी आणि वेलचीची बारीक केलेली पूड, किसून घेतलेले आले आणि संत्री घालून छान मिक्स करून घ्यायचे। 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी मैदा आणि 4 चमचे मिल्क पावडर घालून सर्व छान घट्ट मिक्स करून घ्यायचे। आता मिक्स करून झाले आहे। त्यामध्ये भिजवून घेतलेले ड्रायफ्रूट घालून पुन्हा सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे। आता केकच्या बॅटरमध्ये पाव चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालून त्यावर अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि सर्व झटपट मिक्स करून घ्यायचे। मिश्रण थोडे घट्टच ठेवायचे, म्हणजे आपले ड्रायफ्रूट पिठामधले खाली बसत नाही। मिश्रण छान फुगलेले आहे, तसाच आपला केक पण छान फुगतो। वरून सर्व ड्रायफ्रूट मी अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत, ते लावून घ्यायचे। मनुके, काजू, बदाम, पिस्ता आपल्याकडे कुठले असतील ते ड्रायफ्रूट आपण टाकू शकतो आणि तुम्हाला जे नको असतील ते नाही टाकायचे। आता ओव्हन फ्रीहीट करून घेतलेला आहे आणि आता 180 डिग्री सेल्सिअसवर 30 मिनिटं केक बेक करून घ्यायचा। 30 मिनिटांनी आपला टेस्टी असा केक तयार झालेला आहे। मस्त बघा किती छान फुलला आहे तो। अशा पद्धतीने क्रिसमस केक बनवला तर तुमचा एकदम केक परफेक्ट तयार होईल। आता थोडा थंड झाल्यावर आपण भांड्यामधून केक काढून घेऊया। मी भांड्याला आतून तूप आणि मैदा लावून घेतलेला। बघा किती केक छान निघला आहे आणि मस्त असा फ्लफी केक तयार झाला आहे की नाही छान। आतून पण केक भरपूर मऊ आणि लुसलुसीत झालेला आहे। कोणाकोणाला बघून आवडला हे कमेंट करून सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा। बघा कसा मऊ आणि छान तयार झालेला आहे। केक आपला फुललाय पण मस्त। आवडला का नाही तर अशा पद्धतीने ह्या क्रिसमसला नक्की केक करा, खावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।